आणि आणखी एक मोठी बातमी बघूयात। अक्षय शिंदेचा मृत्यू अति रक्तस्त्रावामुळे झाला अशी माहिती समोर येतेय। शवविच्छेदन अहवालामधून ही माहिती समोर आलेली आहे। आजच अक्षयचं शवविच्छेदन करण्यात आलं आणि याचा रिपोर्टमधून ही माहिती समोर येते। अक्षय शिंदेचा मृत्यू अति रक्तस्रावामुळे झाल्याची माहिती समोर आली आहे। तर शवविच्छेदन अहवालामधून या संदर्भातला उलगडा होतोय। अक्षय शिंदेच्या डोक्याला एक गोळी लागल्याचं शवविच्छेदन अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। प्राथमिक शवविच्छेदन अहवाल मुंब्रा पोलिसांना सुपूर्द करण्यात आलाय। याचं हे शवविच्छेदन तब्बल 7 तास सुरू होतं। संपूर्ण या प्रक्रियेची व्हिडिओग्राफी सुद्धा करण्यात आलेली आहे। मुंबईच्या जे रुग्णालयाच्या 5 डॉक्टरांच्या पॅनलने अक्षय शिंदेचं शवविच्छेदन आज केलेलं आहे आणि त्यानंतर ही माहिती आली आहे। तर याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर आहेत आपल्यासोबत। गणेश, 2 महत्त्वाचे अपडेट्स आपण बघतोय। एकीकडे अक्षय शिंदेचा शवविच्छेदन अहवाल समोर आलेला आहे आणि दुसरीकडे त्याच्या वडिलांनी आता हायकोर्टामध्ये धाव घेतली आहे। अगदी बरोबर यामिनी, या प्रकरणामध्ये आता अशा प्रकारचे टर्न्स येत राहतील, कारण काल रात्री आपण पाहिलं की परिवारानं या एन्काउंटर विषयी संशय व्यक्त करत अक्षय शिंदे याचा खून केला गेलाय किंवा त्याला एन्काउंटर मध्ये नव्हे तर पोलिसांनी मारलंय अशा प्रकारे आरोप केले होते आणि म्हणूनच आज तातडीनं त्यावर उच्च न्यायालयात त्यांनी धाव घेतली आणि उद्या तातडीनं त्याच्यावरती सुनावणी होणार आहे, ज्यामध्ये या प्रकरणातील खरे आरोपी लपवण्यासाठी आणि पुरावे नष्ट करण्यासाठी अक्षय शिंदे त्यांच्या मुलाची हत्या केली गेली आहे असा दावा केला गेलाय। आणि म्हणून उद्या या सुनावणीमध्ये काय होत, कशा प्रकारे यामध्ये दखल घेतं हे पाहणंही महत्वाचं असेल। त्याचबरोबर पुढे आपण पाहिलं या केसमध्ये आता जे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये रक्तस्रावानंच ही मृत्यू झाली। शवविच्छेदनात अहवालामध्ये माहिती अशी समोर आली की एक गोळी या अक्षय शिंदेच्या डोक्याला लागली होती, ज्यामुळं हे झालं किंवा जो रक्तस्राव झाला होता त्यामुळं त्याची मृत्यू झाली आहे। याशिवाय या संपूर्ण पोस्टमॉर्टम प्रक्रियेचा व्हिडिओग्राफी केली गेली आणि या प्रकरणामध्ये डॉक्टर्सच्या पॅनल्सने आपला रिपोर्टही सबमिट केलं। यामिनी, अगदी धन्यवाद गणेश या सगळ्या अपडेट्ससाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।